प्रामाणिकता, सेवाभाव आणि राष्ट्रनिष्ठा यांचं प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, महाराष्ट्रातील आणि मराठवाड्याच्या मातीतील एका सामान्य कुटुंबातून उगवलेला हा नेता आज इतक्या उंच पदावर पोहोचला आहे, त्यामागचं कारण आहे सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध जीवन आणि लोकांसाठी अखंड कार्यभावना। खरं तर आदरणीय नानांचा राजकीय प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे। संविधानाचा सन्मान राखत लोकशाहीची मर्यादा जपणारा नेता म्हणून सभागृहातील शिस्त, समन्वय आणि संवाद याची परंपरा त्यांनी बळकट केली। त्यांच्या वक्तृत्वामध्ये ठामपणा आहे। गोदावरी घेऊन येते पवित्र तिचे पाणी आणि ओठी अभंग संताचे तीच आमुची गाणी। गोदावरी सिंधपण्याचे कुशीतील राजयोगी, राजकारणाच्या युगधर्माचं पालन करणारं लोकनेतृत्व आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये ज्यांची उपस्थिती आहे ते माननीय महामहिम राज्यपाल आदरणीय बागडे नाना यांना मी विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी या कार्यक्रमात संबोधित करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया। आदरणीय हरिभाऊ नाना बागडे। सत्कार मूर्ती आदरणीय शिवाजीराव पंडित दादा, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, श्री क्षेत्र नारायणगड, हरिभक्तपरायण श्री महादेव महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडी, माजी आमदार राजनजी पाटील, राज्य सहकार परिषद, माजी आमदार विलासरावजी खरात, त्याचे आमदार विजयसिंहजी पंडित, माजी आमदार अमरसिंहजी पंडित, उपस्थित सर्व महंत, सर्व दादावर प्रेम करणारे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज दादांना वयाचे 88 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 89 वर्षात ते आता प्रवेश करतायत। त्यांच्या 100रीला केवळ 11 वर्ष बाकी आहे आणि त्यांची 100री देखील, शताब्दी देखील त्यांच्या देखत साजरी व्हावी आणि त्या शताब्दीला देखील आपण सर्वजण यावं। माझ्या वतीने मी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी, दादा अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदेना साहेबांना सुद्धा त्या शताब्दीला बोलण्याचा आग्रह करणार आहे। तर 100वी वर्ष त्यांनी साजरं व्हावं एवढे आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वराला हात जोडून प्रार्थना करतो की दादाची शताब्दी त्यांच्या देखत साजरी होऊ दे। दादांचा राजकीय परिचय आपल्या सर्वांना अधिक माहिती आहे। मलाही माहिती आहे की या गेवराईशी माझा जो संबंध आला तो 1965-66 सालापासून, म्हणजे गेवराई गाव त्यावेळेला वेशीच्या आतच होतं, बाहेर नव्हतं। बाहेर होतं एसटीचं बस स्टँड आणि एक सिनेमाची टाकीज। शाहूराव महाराज यांच्या पवार साहेबांची, बाकी सगळं गाव आता तेव्हापासून मी या गेवराईमध्ये माझं येणं जाणं आहे। वेगळ्या निमित्ताने आहे। मी सुरुवातीला आलो होतो ते संघाच्या कामाला आलो होतो, विवेक साप्ताहिकच्या कामाला आलो होतो,
नंतर 77च्या निवडणुकीत महिनाभर इथं होतो. त्या महिनाभरात मला त्यावेळेला जे काही लोक त्यावेळेला भेटले ते मेंढे वकील असतील, काळे वकील असतील, कोंबडवाडीचे भोसले असतील, ते वैजनाथ येवले एक होतं आमचं, माझ्यापेक्षा लहान होतं. हे सगळे मिळून आम्ही 77चा प्रचार पुंडलिक हरी दानवेंचा केला आणि त्यावेळेला ते पहिल्यांदा निवडूनही आले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हापासून मला आणि दादा ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना, आमदार असताना, त्यावेळेला ते जे संभाजीनगरला जायचे, सहकार खात्याचं काही काम असेल तर ते देखील संभाजीनगरला यायचे. त्यावेळेला आमच्या गावामध्ये चिते पिंपळगावच्या तिथं रस्त्यावर जो स्टाफ होता तिथं दादा आवर्जून थांबायचे आणि आमच्या बनशीचं हॉटेल होतं तिथं चहा प्यायला नक्की सापडायचे असायचे. आणि आम्ही तिथं बसेल असलो की आम्ही त्यांच्याशी बोलायचो. रामभाऊ गावंडे असतील, मी असतील, आणखी गावातले काही लोक असतील, तर अशा तिथं चर्चा व्हायच्या. एकदा असंच 80 किंवा 82चं वर्ष असेल, दादानी सहज विचारलं इथं ऊस आहे का? मी म्हटलं आहे. म्हटलं आम्हाला द्या. म्हटलं घेऊन जा. आणि घेऊन जा म्हटलं. त्या वर्षी त्यांनी गाडी पाठवली, टोळी पाठवली, घेऊन आले. पुढच्या वर्षी ऊस जादा झाला आणि मग मी 2-3 चक्रा मारल्या. एकदा दादाला पण भेटलो तिथे कारखान्याच्या ऑफिसमध्ये. दादा म्हणे आता मी काय करू, इथं लय ऊस झाला, टोळ्या काही बाहेर जात नाही, आता मी काय करू सांगा, माझी अडचण आहे. मग मी त्यांना म्हटलं, ऐकून घेतलं. म्हटलं बघा दादा, तुम्हाला त्यावेळेला गरज होती, त्यावेळेला तुम्ही नेला, आता मला गरज आहे, तुम्ही आणा. आणि मग त्याने मला टोळी दिली. ते उत्पल नावाचं एक ट्रकवाला होता, तुला आठवत नसेल, उत्पल. इथं कारखान्यावर त्याच्या 10-20 ट्रक असायच्या, तर त्याची ट्रक आली होती. ते मला अजून आठवतं, काही तोडीवाल्याला आठवत असेल. आणि म्हणून मग त्या ऊस माझा आला आणि मग मी पेमेंट न्यायला आलो तर तिथं कोणीच भेटेना. मग एक आमच्या सासूरवाडीकडून माझ्या तुमच्याकडे ते वकील, त्यांचे भाऊ मोठे एक अधिकारी होते, कॅशियर बहुतेक होते. हां, ते माझे नातलग निघाले दूरचे. आणि मग त्यांनी मला ते पेमेंट द्यावायला काढून दिलं होतं, दादाची सही करून चेक दिला होता. तेव्हापासून खरंच माझ्या डोक्यात कारखाना काढायचा होता, लोकांनी सांगितलं म्हणून काढला. आणि आता माझे ऊसधारक बरेच जे इथं आहे हे बी आहे, सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. दादा पहिल्यांदा निवडून आले जिल्हा परिषदेला 1962 साली. आणि त्यावेळेला पहिली निवडणूक होती जिल्हा परिषदेची. आणि मला आठवतं की त्यावेळेला जिल्हा परिषदेची निवडणूक ही पंचायत समिती बरोबर होत नव्हती. केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची जी निवडणूक होती ती गावात ग्रामपंचायतमध्ये आलेले लोक निवडून होते, त्यांच्यातून मग पंचायत समितीचा उमेदवार निवडून यायचा. हे अनेक जणांना आठवत पण नसेल. पण पहिल्या 62ची निवडणूक अशी झाली. 67 पासून मग दोन्ही निवडणुका एकत्र यायला लागल्या. हे पण चित्र पाहिलं. पण धोंडराईवरून ते निवडून आले. आणि धोंडराईवरून निवडून आल्यावर ते खरं मला धोंडऱ्याची एक गोष्ट लहानपणी ऐकली, खरी खोटी मला माहीत नाही, पण त्याला 60 वर्ष झाले ऐकून. तिथं एका लग्नात मागासवर्गीय मंडळी जेवायला बसली आपल्या पंक्तीत. आणि मग काही लोकांनी त्यानं उठून दिलं. पुढं मग ती सगळी मंडळी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि पुन्हा पहिल्या पंक्तीला बसले, कोणी उठवलं नाही. आता ही जी हकीकत आहे, मी ऐकलेली हकीकत खरी तुमच्या लोकांना माहीत असेल. पण असं एक चित्र, दुसरं एक चित्र असं ऐकलं की जिल्हा परिषद स्थापन झाली. दादा पहिले मला अध्यक्ष होते. त्यावेळेला
अंबाजोगाईला एक हायस्कूलची बिल्डिंग मंजूर झाली आणि अंबाजोगाईला देखील आंबाच बनत होते लोक आणि ते चकल्या आंब्याला देखील आंबाच बनत होते. आणि त्यावेळेला दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत असं मला वाटतं. तर ती अंबाजोगाईची 10वी पर्यंतच्या शाळेची इमारत चकल्या आंब्याला बांधली. आणि तिथं 4थी पर्यंत शाळा होती, फक्त 10वी पर्यंत नव्हती. हे असल्या गोष्टी पूर्वी घडत असे, आता घडत नाही. हे सगळ्या मी सांगितलं. मला इथला पुष्कळ मोठा इतिहास माहिती आहे. परंतु आज आपल्याला दादा 72ला मादळ मूवीतून निवडून आले. त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष झालेत आणि 72लाच गेवराईतून सुंदररावजी सोळुंके हे बिनविरोध आले. आता ते बिनविरोध कसे आले आपल्याला माहीत नाही, पण त्यावेळेला मी वर्तमानपत्र ते वाचलं, मला माहीत होतं. आणि त्यामुळे ते बिनविरोध आले होते हे पण आपल्या सगळ्याला माहीत होतं. आणि आता या गेवराईच्या मतदारसंघात बहुतेक पवार पंडित एकाच राशीचे माणसं निवडून येतात. दुसऱ्या राशीचा कोणी आला की नाही मला अजून आठवत नाही. आला का भैया? हा, म्हणजे पवार पंडित एका राशीच्या माणसाला तुम्ही सगळे निवडून देतात, दुसऱ्या राशीच्या माणसाला येऊच देत नाही. त्यामुळे असा या 2 घराण्यावर आपल्या गेवराईचं खूप प्रेम आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे असावी. मला त्याच्यात काही पडायचं नाही. पण दादानी सहकार क्षेत्र चांगलं उभं केलं. आता या सहकार क्षेत्रामध्ये अनेक जणांनी टीका केली असेल, अनेक जणांनी विरुद्ध काही बोलले असतील, पण मला दादांच्या संदर्भात सहकाराच्या क्षेत्रामध्ये किंवा मंत्री असताना सुद्धा कोणी त्यांच्यावर टीका केली किंवा विरोधात लिखाण केलं असं आठवत नाही. नाहीतर सहकारातल्या गमती जमती खूप आहे. आणि मला आठवत आहे की त्यावेळेला मी पण सहकारात नवीन काम करत होतो दुधाच्या क्षेत्रात. 1974ला मी डेअरी काढली होती लोकांना दुधाचा धंदा मिळावा म्हणून. आजही चालू आहे इतके वर्ष. तर त्यावेळेला या क्षेत्रामध्ये दूध उत्पादक संभाजीनगरला दूधच नसायचं, इतकी अवस्था होती. उदगीरून दूध आणत होतो आपण, अशी अवस्था होती. आता दुधामध्ये आपण पुष्कळ पुढे गेलो, पण गेवराईमध्ये अजून दुधाची कमी हे मला माहिती आहे. गेवराई आंबाडे जिथं ऊसाचं क्षेत्र आहे, 12 महिने हिरवं दिसतं, तिथं ऊस नाही. गंगथडीला लोकांनी कंटाळलेत काही देण्या घेण्या त्याच्यात, पण आष्टी पाटोद्याला कोणी गडबड केलेली नाही. का तर आष्टी पाटोदा हा दुधाचं मोठं केंद्र बनलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी आहे आणि तेव्हा दिवसभर त्याच्यामध्ये त्याची राब असते आणि आठवड्याला पैसे मिळत असल्यामुळे चिंता नाही. तसं गंगथडीच्या लोकांना चिंता वाटते, कधी कधी गडबड करतात. परंतु त्या लोकांना काय दुधाचा व्यवसाय इतका चांगला आहे. दूध हे आपला देश जगात पहिल्या नंबरवर आहे, जगात. आणि राजस्थान देशामध्ये 2ऱ्या नंबरवर आहे. पहिला नंबर उत्तर प्रदेशचा आहे, महाराष्ट्र 5व्या नंबरवर जातोय. आणि म्हणून हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी व्यवसाय. आणि तुमचा सहकार तर आहेच आहे, सहकारामध्ये सुद्धा हा व्यवसाय करता येतो. तो आपण निश्चितपणे केला पाहिजे. कारण शेणापासून आपल्याला खत मिळतं, रासायनिक खत वापरायची गरज पडत नाही, हे पण लक्षात घ्या. सहकारामध्ये दादांनी जो कारखाना उभा केला, खरं म्हणजे त्या कारखान्याला इतका प्रचंड ऊस आहे, प्रचंड ऊस आहे. आणि म्हणून आता तर सगळेजण ऊसच लावतात, त्यामुळे बरेचसे आमच्याकडे पण ऊस घालतात. आता या सहकारामध्ये काही लोकांनी
जाणून बुजून गडबडी केल्यात. कारखान्यात असेल, कुठल्या बँकेत असेल, कुठल्या पतसंस्थेत असेल, ती संस्था स्वतःच्या मालकीची आहे, आपल्या बापदादाची प्रॉपर्टी आहे, असं ज्यांनी केलं वाटलं त्यांनी त्याच्यामध्ये खूप गडबडी केल्या आणि लोकाला बुडवलंय. आपल्या जिल्ह्यात घडलंय, संभाजीनगर जिल्ह्यात घडलंय आणि त्यामुळे या सहकार क्षेत्रामध्ये मराठवाड्याचं नाव हे अनेक ठिकाणी बदनाम केलं जातं. मला आठवतं एकदा की 60-70-72च्या सुमाराला एक पश्चिम महाराष्ट्रातले वकील होते प्रतापराव शिंदे. मी त्याने कधी पाहिलं नाही, पण त्यांचा एक लेख वाचला आणि त्या लेखामध्ये त्याने असं म्हटलं होतं की आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोक दुधावरची साय खातो, पण मराठवाड्यातले लोक दूधच पिऊन टाका, साय येऊ देत नाही, दूधच पिऊन टाकतात. आता हे माझ्या मनामध्ये कायमचं वाक्य राहिलं की म्हणजे कसे काय सहकार्यामध्ये चांगलंही करणारे माणसं आहेत, चांगलंही आपण करू शकतो. प्रत्येक माणसाने ठरवलं सहकार क्षेत्र चांगलं करायचं तर तो करू शकतो. दादांनी करून दाखवलं. पण काही गमती पण आहे. दादा ज्या वेळेला संभाजीनगरला प्राथमिक शाळेत होते, बहुतेक पहिले दुसऱ्याला गेले असावेत आणि मग दादाला घरून काही ना काही ते देत असतील. आता तो खिस्सा इथला आहे का बाहेरचा मला माहित नाही, पण अशाच एका विद्यार्थ्याची आई ही काही घरून चांगलं चुंगलं करून द्यायची किंवा मुलगा तिथे शिकतो आणि गावातला एक सहकारातला पुढारी तो आणि मी नेहमी जातो, तर तुम्ही डबा देत जा माझ्याबरोबर. आता डबा द्यायचा, डबा घेऊन जायचा, पण तो अर्धा रस्त्यानेच खाऊन टाकायचा. एकदा काय झालं, एकदा त्या विद्यार्थ्याच्या आईने लाडू करून दिले, लाडू एका डब्यात भरून, आणि त्याला एक चिठ्ठी लिहिली त्याच्यात आणि चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की बाळा तुला मी 21 लाडू पाठवित आहे. आता 21 लाडू चिठ्ठी होते आणि ती वाचली बसमध्ये बसल्या बसल्या आणि याला काहीतरी घोटाळा आहे कडे आता. आणि म्हणून मग त्याला युक्ती सुचली, सहकारात काम करत होता म्हणून. मग त्याने काय केलं, तो डबा असा हलवला, गडगड गडगड हलवला आणि तो भुगा पडला, तो खात राहिला. पुन्हा हलवला, पुन्हा भुगा पडला, पुन्हा खात राहिला. लाडू तेवढे तेवढेच, याचं पोट भरलं. मग मुलाने पुन्हा चिठ्ठी लिहिली की आई तू 21 लाडू पाठवले, पण नेहमी सारखे नव्हते, लहान लहान पाठवले. आणि त्यामुळे मग अशा लोकांचं लवकर लक्षात येतं. ठीक आहे, सहकार्याबद्दल आपण यावर्षी इथली शेती चांगली आहे, सगळे दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे बऱ्याच नुकसान झालं आणि हेही आपल्या लक्षात आहे. आणि राज्य सरकारने तर आता 31,000 कोटी रुपये हे या अतिवृष्टीग्रस्तांना वाटप करायचं ठरवलंय आणि ते वाटप सुरू होईल किंवा लवकर मिळेल असं आता घोषणा झाली. मी काही आकडे मला माहिती आहे की त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असताना आणि आत्ताही त्यांच्या काळामध्ये 56,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याला वाटण्यात आले 10 वर्षात. 56,000 कोटी. आता विमा पुन्हा मिळणारच आहे, यावर्षी विमा पण मिळणार ज्यांनी भरलं त्याला. आणि म्हणून शेतकऱ्याला यावर्षी जे नुकसान झालं ते नुकसानची भरपाई थोडी का होईना मिळणार आहे. आणि त्या दृष्टीने बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जादा पाऊस पडला अशा प्रकारचं काही जण सांगतात, वर्तमानपत्रात बातम्या आहेत की बीड जिल्ह्यात सगळ्यात जादा पाऊस. खरं म्हणजे कधी कधी असं म्हणतात की एखाद्याला विचारलं पाऊस पाणी, तो फार चांगलं आहे, आपण त्याला म्हणतो
की तुम्ही नशीबवान आहात, पाऊस चांगला पडला. आता खूप पडला तर त्याला काय म्हणायचं? नशीबवान म्हणायचं का नशीबवान नाही म्हणायचं, हाही प्रश्न पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता दादानी शिक्षणाचं पण चांगलं काम केलं. इथं जी शिक्षण संस्था आहे मराठवाडा प्रसारक मंडळ, तेही दादाच्याच काळात इथं शाळा सुरू झाली. या शाळेचाही वटवृक्ष झाला. मी माहिती घेत होतो, आता 4000 विद्यार्थी इथं आहे. आता एवढी मोठी सोय इथं शिक्षणात केली. आणि या शिक्षणामध्ये आता आपली देशातली गरिबी दूर व्हायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे. ज्या ज्या कुटुंबामध्ये शिक्षण झालं आणि ते कुटुंब पुढे गेलं, त्याच्या पुढच्या पिढ्याही पुढे गेल्यात. ज्या ज्या कुटुंबानं शेतीच्या बरोबर अन्य व्यवसाय स्वीकारला आणि पुढच्या पिढ्या त्या व्यवसायात गेल्या, त्या घराचा उत्कर्ष झाला हे आपण पाहतोय. आणि म्हणून शेतीला पर्याय व्यवसाय हा पण आपण केला पाहिजे आणि तो पण करावा असं मला वाटतं. या सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला दादांनी केलेलं या ठिकाणचं काम आहे. मी माहिती घेत होतो, बीड जिल्ह्यामध्ये पहिले खासदार कोण झाले. बहुतेक कोणाला माहीत असावं किंवा नसावं माहीत नाही, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्यासाठी फक्त नावं सांगतो. पण तुमचा गेवराई तालुका काही काळ बीडमध्ये होता आणि काही काळ तिकडे जालन्यामध्ये होता आणि नंतर नवपासून पुन्हा बीडमध्ये आलाय. पण या जिल्ह्याचे पहिले खासदार होते ते रामचंद्र परांजपे. बघा, दुसरं नाव आहे रखमाजी धोंडीबा पाटील. ते कुठले होते मला माहित नाही, अंबाजोगाईचे. हां, तर हे दुसरे खासदार होते. तिसरे खासदार होते राम द्वारकादास मंत्री, मग नाना पाटील पत्रे सरकार, ते पण 67ला होते. मग सयाजीराव पंडित पण होते, यांच्या भावकीतले. केशरबाई होत्या, बाकी गंगाधर बुराडे होते, गोपीनाथरावचे मुंडे होते इथे, प्रतिभा मुंडे, प्रीतम मुंडे पण होत्या. हे सगळे खासदाराची या ठिकाणी जी परंपरा आहे ती आपल्याला विद्यार्थ्याने किमान ध्यानात ठेवली पाहिजे. कधीतरी आपल्याला राजकीय इतिहास हा देखील आपण पाहिला पाहिजे आणि ज्याला राजकारण करायचे त्याने तर निश्चितपणे हा पूर्व परिचय करून घेतला पाहिजे असं मला आवर्जून वाटते. दादाचं आणखी एक वैशिष्ट्य मला हे सांगायचं आहे की त्यांचं मंत्री असताना त्यांच्याकडे जे खातं होतं ते रोजगार हमीचं खातं होतं. ते सभागृहात होते, त्यावेळेला मंत्री होते, त्यावेळेला मी पण सभागृहात होतो. ते 85 पासून 95 पर्यंत 10 वर्ष सभागृहात होते, त्यावेळेला पण मी आमदार होतो. आणि त्यांनी जे खातं सांभाळलं रोजगार हमीचं, रोजगार हमीच्या खात्यावर खूप जण टीका करायचे, खूप जण. काही जण तर असं बोलायचे आमच्या सभागृहामध्ये की रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही. हे आमदाराची भाषणं सांगतो मी ऐकलेली आमदाराची भाषणं. पण रोजगार हमीने आपला जेवढा विकास केला तेवढा विकास दुसऱ्या कुठल्याही खात्यातून झाला नाही. सगळे गावचे रस्ते रोजगार हमीत झालेत, सगळे पाझर तलाव हे रोजगार हमीत झाले. मला त्याची जाणीव होती म्हणून मला मतदारसंघात 600 पाझर तलाव मी करून घेतले. 600. एका गावात 3-3, 4-4, 5-5, 8-8, 10-10 डोंगर पठारामध्ये तर 17-17 पाझर तलाव एका गावात झाले. कारण तेवढं पाणी तुंबलं, 10-20 शेतकऱ्याला लाभ झाला, 10-20 शेतकऱ्याला लाभ झाला. हे रोजगार हमी खरं म्हणजे अतिशय चांगली आणि त्या काळात सुद्धा अतिशय विरोध असणाऱ्या मध्ये दादांनी काम केलं. त्याच्यात देखील कुठं त्यांच्याबद्दल कोणी विरोधात बोललेलं नाही. हे पण मी ऐकलं. मी सभागृहात होतो ते मंत्री असताना आणि त्यामुळे मला असं वाटतं की दादांनी त्यावेळेला जे काही पथ्यपाणी पाळलंय आणि त्यामुळे त्यांचं जे
स्वच्छ चरित्र राहिलं राजकारणातलं, ते एक आदर्श चरित्र आहे, हे पण आपण ठेवलं पाहिजे. असं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा आदर्श समोर ठेवून वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असा तुम्ही प्रयत्न कराल तर तुमची देखील उंची वाढू शकते. नाही तर आज गावागावामध्ये तुम्ही जाल तर काही कोणाचा मान सन्मान होत नाही. गावातल्या गावात देखील लहान पोरगा मोठ्या माणसाला एकरी हाक मारतोय, काही बी बोलतोय, तोंड टाकून बोलतात. आदर तिथे नावाची गोष्ट कमी होते. महाराज मंडळी दर कीर्तनातून सांगतात, पण कोणाला ध्यानात येत नाही. आणि म्हणून आदर तिथे वाढवायचा असेल, गावात सन्मानाची वागणूक द्यायची असेल, तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर राहायचं असेल तर स्वतःपासून प्रयत्न केले पाहिजे. आणि गावामध्ये प्रमुख लोकांनी हा पुढाकार घेतला पाहिजे, तर गावातल्या लोकांची प्रतिमा सुद्धा वाढू शकते. आणि हे प्रतिमा वाढणं महत्वाचं आहे. नाही तर कोणी कोणाला काही बोलावं, कोणी कोणाची कशी टिंगल करावी, या गोष्टी संपल्या पाहिजे. आणि गावामध्ये एक चांगलं वातावरण राहील, एकोप्याचं वातावरण राहील. निवडणुका होतील जातील त्याचे तेव्हा विसरून गेलं पाहिजे. आणि म्हणून असं गावचं वातावरण तयार करायला दादांचं जे व्यक्तिमत्व आहे हे देखील आपल्याला उपयोगी पडावं. आणि त्याने दुष्काळात पण काम केलं. रोजगार हमीचे ते मंत्री 94-95 पर्यंत होते. तर त्याच्यानंतर युतीचं मंत्रिमंडळ आलं तेव्हा नेमकं रोजगार खातं माझ्याकडे आलं. रोजगार हमी मला माहीत होतं याच्यामध्ये किती टीका करतात, काय करतात लोक. मी पहिल्यांदा काय केलं असेल तर माननीय अण्णासाहेब हजारे यांना ज्यांनी रोजगार हमी काढली ते विखे पाटील पागे पागे ते नव्हते, पण त्यांच्या मुलाला बोलवलं, आणखी काही प्रमुख लोकांना बोलवलं. ज्यांनी मराठवाड्याचा दुष्काळ काढला, म्हणजे अनुशेष काढला, ते देशमुख त्यांनाही बोलवलं होतं. आणि म्हटलं तुम्हाला रोजगार हमीत काय सुधारणा करायचं ते मला सांगा, मी करतो. केवळ टीका करून आणि लोकांचं हे करून नाही, आपल्याला त्याच्यामधून चांगलं काम करू. ते सगळेजण मिटिंगला होते, पण त्याच्यानंतर कोणीही त्या खात्याच्या विरुद्ध बोलले नाही. माझं खातं 2-2.5 वर्ष राहिलं, मला दुसरं खातं मिळालं परत. पण मी त्याला रोजगार हमीत गाव अंतर्गत रस्ते, गावाच्या एसटीपर्यंत रोजगार हमीतून रस्ते होत होते, गावातले अंतर्गत रस्ते होत नव्हते. ती त्यावेळेला मी पहिला मंत्रिमंडळात ठराव मांडला, त्यावेळेला त्याच दिवशी मंत्रिमंडळाने मंजुरी तर दिली, पण तो मंजूर करून GR सुद्धा त्याच दिवशी काढला. आठवड्याच्या नंतर GR निघतो, पण रोजगार हमीचा गाव अंतर्गत रस्त्याचा ज्या दिवशी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्याच दिवशी त्याचा GR पण निघाला होता. आणि म्हणून एक अतिशय चांगलं काम रोजगारातून होतं, ते दादानी पण सांभाळलं. त्याबद्दल मी अतिशय त्यांचं फार चांगलं काम केलं. क्रीडा क्षेत्रात त्यांना अतिशय चांगलं, उजव्या कालव्याची सुद्धा त्यांनी खूप मेहनत घेतली. पण उजवा कालवा फार पुढे गेला नव्हता. उजवा कालवा गेवराईपर्यंत किंवा थोडा पुढं माजलगावपर्यंतच गेला होता. जेव्हा युतीचं सरकार झालं आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेला उपमुख्यमंत्री झाले, मग त्यांनी पुढे तो 200 किलोमीटर कालवा लांबवला आणि पार नांदेडपर्यंत नेलं. हेही आपल्याला विचारता यायचं नाही. आणि म्हणून अशा अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील की ते विकासाचे आहे. आणि विकास आता तर आपला होतोय, विकास हा चालू आहे, ते आपण पाहतो आहोत. आणि म्हणून विकासाला आपल्याला आता अधिक गती दिली पाहिजे, विकास अधिक मोठा झाला पाहिजे.
आणि शिक्षणाशिवाय ते होणार नाही. चांगलं शिक्षण आता सगळ्या पालकांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. याच्या पुढे जे आपले लहान मुलं शाळेत जातील, आता जे 10वी पर्यंत शिकले गावात राहिले, 12वी पर्यंत शिकले गावात राहिले, जे ग्रॅज्युएट झाले गावात राहिले, का राहिले? त्यांना हिंमत नाही स्वतःचा उद्योग करायची आणि स्वतः पुढे जायची. काही इंजिनियर मला माहिती आहे काय झालं, बी झाला, इलेक्ट्रिकमध्ये होतो, तुमच्या स्थापत्यमध्ये होतो, पण बेकार हिंडतो का? आमच्या शेंद्रा MIDC मध्ये कारखाने आहे, तिथं जण बरेच मुलाला आग्रह करतात की मला जर त्या कारखान्यात नोकरी द्या. मी एखाद्या कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि याला तिथं पाठवलं तर मौखिक परीक्षेमध्ये याला उत्तर देता येत नाही. ठीक आहे, पास झाला असेल, डिग्री मिळेल असेल, पास कसे होतात आणि डिग्री कशी मिळते तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण मौखिक परीक्षा जी होते तोंडी प्रश्न विचारले जातात. आधी साधा सिमेंटमध्ये किती ग्रेड असतं आणि त्याच्यामध्ये प्रपोर्शन किती असतं हे सुद्धा विचारलं तर सांगता येत नाही. त्यामुळे अशा मुलांना सुद्धा प्रत्यक्ष त्याची थेअरी होत नाही, थेअरी होते प्रॅक्टिकल होत नाही आणि म्हणून त्यांना तिथं उत्तर देता येत नाही. आणि आता हे शिक्षण तसं फार असं शिक्षण झालं पाहिजे की तो मुलगा असो मुलगी असो सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याला देता आली पाहिजे, इतकी बौद्धिक क्षमता त्याची वाढली पाहिजे. आणि मग केंद्र सरकारने नवीन धोरण स्वीकारलं. 2020चं शिक्षण धोरण आहे की आता नवीन पद्धतीने, पूर्वी गुरुकुल सारखं गुरुकुल होते आपल्याकडे आणि एका गुरुकुलमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही अशा भाषा शिकवत होते. आपण ऐकलं असेल की संभाजी महाराजाला 16 प्रकारच्या भाषा येत होत्या. संभाजी महाराजाला सुद्धा इतक्या भाषा येणारे पुरुष आपल्याकडे होते आणि बऱ्याचशा भाषा गुरुकुलमध्ये शिकत होते. परंतु 1835ला आपलं शिक्षण धोरण बदललं इंग्रजांनी. इंग्रजाचा एक गव्हर्नर इथं होता, लॉर्ड थॉमस मेकॅलो. तर त्यांनी इंग्लंडमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की भारताच्या लोकांना आपण जादा काळ गुलाम ठेवू शकणार नाही, कारण त्यांच्यामध्ये नैतिकता जादा आहे, प्रामाणिकपणा आहे, इमानदारी आहे, एक दुसऱ्याला मदत करायची भावना आहे, एकोप्याने राहतात. असा जो समाज आहे की ज्याचे नैतिक मूल्य चांगले आहे ते आपलं गुलामगिरी झुगारून लावतील. त्यांना आपले गुलाम कायमचं करायचं असेल तर त्यांची शिक्षा पद्धती बदला. आणि मग आपलं गुरुकुलचं शिक्षण बंद केलं, आपलं गुरुकुलचं शिक्षण पूर्ण बंद केलं. आपल्याला ऋषीमुनीने जे कळवलं होतं, जे शिक्षण दिलं होतं ते सगळं बंद केलं आणि केवळ इंग्लंडचं शिक्षण दिलं. जे काही वाचा, जे काही विचार करा, तो इंग्लंड कसे होते, इंग्लंडचे राजे कसे होते याच्याबद्दल तुम्ही ध्यानात ठेवा, बाकी काही ध्यानात ठेवू नका. आणि याच्यामुळे आमची बौद्धिक क्षमता सुद्धा कमी झाली. ही बौद्धिक क्षमता कमी झाली मी एकट्याने नाही, अनेकांनी मान्य केलेलं आहे. योगी अरविंदांनी तर म्हटलंय, पंडितजी नेहरूंनी सुद्धा म्हटलंय की बौद्धिक क्षमता कमी होती भारतीय लोकांची, ती वाढवली पाहिजे. आणि ती वाढवायची असेल तर पहिलीच्या वर्गापासून प्रयत्न केले पाहिजे. आणि ते केवळ शिक्षकांच्या बरोबर नाही तर पालकांनी विचार केला पाहिजे की आपलं पाल्य हे बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. हा विचार आपल्या सगळ्याच्या मनात आला तर आमच्या पुढच्या पिढ्या ह्या चांगल्या निघतील आणि आमच्या देशाला देखील त्याचा उपयोग होईल. आज
देशाची कल्पना प्रथम मांडावी, मग सगळं काही ह्या विचार करण्याची आता वेळ आली आहे आणि तो विचार सुरू झालाय. तो विचार सुरू झाला हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून शिक्षणामध्ये अधिक काळ लक्ष देऊन, मला आठवतं की मी ज्या थॉमसचं नाव घेतलं त्यांनी भाषण केलं होतं तिकडं. काय म्हणलं तो भाषणात? तो म्हणला मी सगळा हिंदुस्थान फिरलो, मला कुठं चोर दिसला नाही, मला कधी भीक मागणारा दिसला नाही. हे 1835चं भाषण आहे. म्हणजे 1835चा आमचा भारत कसा होता? समृद्ध भारत होता. त्याला कुठं चोर दिसत नव्हता, त्याला कोणी भीक मागत दिसत नव्हतं. ज्याच्या त्याच्या परीने ज्याचा त्याचा समृद्ध घरं होती. सगळे अगदी बलुतेदाराला सुद्धा योग्य प्रकारचं सगळं मिळत होतं, हे सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे आता 1922 23 मार्च 1922 महात्मा गांधीचं एक भाषण आहे. अहमदाबादला केलेलं महात्मा गांधीचं भाषण आहे. महात्मा गांधीजी म्हणतात, या इंग्रजांनी आमचं सगळं वाटोळं केलंय, आमचं घरवली उद्योग बंद केले, आम्हाला भिकेला लावलं, दुष्काळ आला तरी आम्हाला जगता यायचं नाही, आणि आताही आमच्या भुके वाचून बरेच लोक मरतात. हे 1922चं महात्मा गांधीचं भाषण आहे. या 2 भाषणाचा जरूर मी तारखा सांगितल्या. वाचा कुठेतरी आणि पुनर्विचार करा आपल्या शिक्षणाचा, आपल्या सगळ्या भारतीयाचा. अरे आपल्याजवळ खूप ज्ञान होतं. भारता इतकं ज्ञान जगाने नेलं. भारतातलं ज्ञान, तो गुरुत्वाकर्षणचा शोध आम्ही सगळ्यांना शिकवतोय. आमच्या न्यूटनने तो शोध लावलाय. न्यूटनने 1600 मध्ये तो शोध लावलाय. त्याच्या आधी कोपर्निक म्हणून एक पोलंडचे शास्त्रज्ञ होते, पण इसवी सन 1150 आमच्याकडे भास्कराचार्य होऊन गेलेत. हे पितळखोऱ्यातले राहणारे, जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पितळखोर नावाचं एक गाव आहे. त्या गावात त्यांचा ताम्रपट आहे. त्या भास्कराचार्याने एक पुस्तक लिहिलं, लीलावती नावाचं. आणि ती लीलावती त्यांची मुलगी होती. ती विधवा असल्यामुळे त्यांच्याकडे राहत होती. तिने विचारलं, बाबा तुम्ही सांगता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्यांच्या भोवती फिरते, चंद्र तिच्या भोवती फिरतो, पडत का नाही? तर भास्कराचार्यांनी उत्तर दिलं, ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला ओढतात, आणि म्हणून ते पडत नाही. हा खुलासा त्यांनी केलाय. आता हे बघा, भास्कराचार्याचा शोध 1150चा, त्याच्यानंतर पोलंडच्या शास्त्रज्ञाचा एक, आणि न्यूटनचा 1600 मधला, इसवी सन 1600 मध्ये. अरे त्याच्या आधी 400-500 वर्ष आम्ही शोध लावला भारताने. खूप सांगता येईल याचे, मी आपला वेळ घेणार नाही. या ठिकाणी बऱ्याच आमच्या महिला भगिनी पण या ठिकाणी आल्यात. मला महिलांना देखील विनंती करायची की आपलं घर आपण जरा ताकदीने सांभाळतात. निगोतीचा संसार तुम्हीच करता, सणवार तुम्हीच चांगले करता. म्हणून भारतीय संस्कृती जी आहे ती महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सांभाळली. इसवी सन 700 पासून इसवी सन 712ला पहिला आक्रमक आला राजस्थान मध्ये, तो मीर कासिम, आणि त्याला बाप्पा रावळनी तिथून आला, तिथे नेऊन घातलंय. तो राजा तिथं होता, तिथून आक्रमण चालू आहे. तुमची संस्कृती नष्ट केली पाहिजे. तुमच्या डोक्यात बाहेरचा विचार आणायचा असेल दुसऱ्या धर्माचा, तर तुमचं जे आता तुमच्या धर्मावर प्रेम आहे, तुमच्या देवावर प्रेम आहे, तुमची श्रद्धा आहे, तुमची भक्ती आहे, ती नष्ट केली पाहिजे. आणि ती नष्ट करायला खूप वर्ष प्रयत्न केला. तर आमच्या साधू संतांनी, आमच्या महिला वर्गाने
ती तशीच संस्कृती जीवन ठेवली, मरू दिली नाही. जगातल्या अनेक संस्कृत्या मेल्या, पण भारतीय संस्कृती आजही कायम आहे. इतका विरोध करून हे यांचं श्रेय आहे. मला यशवंतराव चव्हाणांच्या आईची एक गोष्ट सांगतो महिलासाठी. महिला मंडळी खूप इथे, काय त्या माऊलीने केवढं धाडस केलं बघा. यशवंतराव चव्हाण आपल्याला माहिती आहे की ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री. त्यांचे वडील लहानपणी वारले. 2-3 भावंड होती. यशवंतरावजी पण फार लहान होते. ती माऊली कराड तालुक्यात राहत होती. 2 एकर जमीन होती कोरडवाहू. त्या माऊलीने हे 3 लेकरं 4 लेकरं घेतले आणि कराडला आल्या. एक खोली भाड्याने घेतली आणि त्याला उद्योग काय करायचा, तर श्रीमंताच्या घरचं दळण आणायचं. त्यावेळेला चक्क्या नव्हत्या, इंजिनवरची चक्की नव्हती, इलेक्ट्रिकची चक्की नव्हती. जात्यावर दळायच्या आणि जात्यावर दळून त्या श्रीमंताचं दळण द्यायच्या. त्याच्यातून 2 आणे 4 आणे 5 आणे काय मिळायचं ते मिळेल, त्याच्यावर या सगळ्या मुलाचं शिक्षण केलं. यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं की आम्ही जेव्हा लहान होतो, आमच्या आई 2 वाजता दळायला उठायची. त्यावेळेला आम्ही उठायचो. मग आमची आई आम्हाला मांडीवर घ्यायची. एका हाताने ती आम्हाला थापटायची, दुसऱ्या हाताने दळण दळायची आणि ओवी गायची. ओवी काय होते, नका बाळानो डगमगू, नका बाळानो डगमगू, चंद्र सूर्यावरील निघून जातील ढगू. हे ढग आले चंद्र सूर्यावर, हे काळ निघून जाईल, तुम्ही चिंता करू नका. हा माऊलीने दिलेला उपदेश यशवंतरावच्या मनात भरला आणि म्हणून ते एवढे मोठे झाले. शिवाजी महाराज जिजाबाईंना असंच वाढवलं. आपण आपल्या लेकराला देखील असंच वाढवा, असंच प्रेम करा. आणि असं प्रेम केलं तर आपलं लेकरू निश्चितपणे नाव कमवल्याच्या राहणार नाही, स्वतःचं कमवतील, घराचं कमवतील. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. नाही तर ओव्या तर आमच्याकडे म्हणतात, ओव्या ओव्या येतात ना तुम्हाला. मी एक ओवी फार लहानपणी ऐकली. काय ओवी होती, एखादा माहेरचा माणूस आला, हा वेळी आला दुपारी 1:30-2 वाजता, दुपारचे जेवण झाल्यावर आला. घरात टोपल्यात भाकरी असते पण कोरड्याच नसतं. मग शेजारी हे बाई काय करते, लगेच शेजारी जाते, हे बाई थोडं कोरड्याच दे, हे बाई थोडं कोरड्याच दे असलं तर. आणि शेजारीने कोरड्याच नाही दिलं तर मग काय करते, त्याला म्हणते भाऊ हातपाय धुई, मी तव्यावर पिठलं करते. पिठलं म्हणजे चांगलं जाळ लावलं तर 2-3 मिनिटातलं पिठलं. एका माणसाचं पिठलं 2-3 मिनिटात होतं, चांगला जाळ लावला तर. आणि मग असं तिने पिठलं करून त्या बाहेरच्या माणसाला जीव घातला. हिला राग आला, हिनं कोरड्याच नाही दिलं, हिनं कोरड्याच नाही दिलं. मग रात्री ही जात्यावर बसली दळायला आणि मग तिला ओवी सुचली, शेजारीनं बाई कोरड्याचं नाही दिलं, शेजारीन बाई कोरड्याचं नाही दिलं, तुझ्या उरावर पिठलं केलं. धन्यवाद.